आता अट्टहासाने प्रेमात पडली आहे मी पुन्हा एकदा. सो डेफिनेटली हा प्रवास खूप सुंदर आहे. कोण म्हणतं प्रॉब्लेम्स असतात, त्या प्रॉब्लेम्सला हाय हॅलो बाय असं करायचं and let them अगदी go. बरोबर आहे. आता तू पटकन बोलता बोलता बोलून गेलीस की मी पुन्हा प्रेमात बोलली पडली आहे ना ते आता दिस इज गोइंग टू गेट. हा येस. समोर खरोखर सलमान खान आला तर तुझी रिॲक्शन काय असेल? ओ माय गॉड, सलमान खानला अजून एक चान्स दिलाय देवानी. हाय नमस्कार, मी मानसी नाईक अँड गेस व्हॉट, होळी येते आहे. अमृता फिल्म्स 1on1च्या सर्व दर्शकांना होळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. हॅपी होळी. नमस्कार. अमृता फिल्मच्या 1on1 या एपिसोडमध्ये आज तुमची आवडती अभिनेत्री आलेली आहे. टप्पोऱ्या डोळ्याची. तिच्याशिवाय एकही अवॉर्ड फंक्शन किंवा कुठलंही फंक्शन होणे नाही. ती हवीच. कोण आलंय लक्षात आलंय का तुमच्या? मानसी नाईक. वेलकम मानसी. थँक्यू अमृता मॅम. अगं तुला सांगते किती जणांनी कमेंट बॉक्स मध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही मानसीला कधी बोलवताय, मानसीला कधी बोलवताय. तर मंडळी, आज तुमची लाडकी मानसी आलेली आहे. आज आपण तिच्याशी गप्पा मारूया. तुम्ही पण ऐका, आमच्या गप्पात सहभागी व्हा. मानसी, सध्या काय करतेस? इथपासून सुरू करते. वेल, सर्वप्रथम मी मनापासून थँक्यू बोलू इच्छिते अमृता मॅमचं. बिकॉज या 1on1च्या शो मध्ये मला अगदी म्हणजे यायचंच होतं, पण अनफॉर्च्युनेटली आमचा योग तो जुळून येत नव्हता. मला इतकं प्रेम देण्याबद्दल, कारण आपण आजपर्यंत खरं तर कधीतरी स्टेजच्या मागे किंवा बॅकस्टेजला जास्त भेटलेलो आहोत. आणि जेव्हा मला कळलं की त्यांच्या अमृता फिल्म्स द्वारे हे जे 1on1 त्यांचा जो स्वतःचा युट्यूब चॅनल त्यांनी सुरू केलेला आहे. आय मीन, एक सेकंड, कोण नाही ओळखत अमृताजींना? आय मीन सगळे तुम्हाला ओळखतात. सो शेअरिंग स्पेस विथ हर इज अ ड्रीम कम ट्रू. सो थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. आणि आजचा आपला हा जो काही योग जुळून आलाय तो आणखीन छान करूयात आणि आणखीन छान आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचूयात. मी स्पेशल सगळ्यांना आज तुला जे बोलवलंय ते रंगपंचमी आणि धुळवड येतील त्याच्यासाठी एक रंगारंग व्यक्तिमत्व. तर मला या सर्वाची सुरुवात कुठपासून झाली? या क्षेत्रात तू कशी काय आलीस? खरं तर ते म्हणतात ना की बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात. मला लहानपणापासूनच खरं तर नृत्याची आवड होती, अभिनयाची आवड होती. मी अनेकदा आईचा ओरडा खाल्लेला आहे, वडिलांचा ओरडा खाल्लेला आहे की ही सतत आरशासमोर का नाचत असते, असं भरपूर माझ्या घरी चालायचं. कारण माझं स्वतःचं जे काही फॅमिली बॅकग्राऊंड आहे ते कम्प्लिटली अकॅडमिक बेस्ड आहे. कारण माझे वडील सायंटिस्ट आहेत, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. माझी आई गोळीबार मैदानला CDAO मध्ये सिनियर ऑडिटर होती. माझा मोठा भाऊ पण एका इंटरनॅशनल एका फर्मला ही इज असोसिएटेड. माझी वहिनी सुद्धा, आणि आता माझी भाची. सो एका अशा अभ्यासू वातावरणात मी लहानाची मोठी झाली आहे, जिकडे माझ्या टेबलवरती बाबांनी अमेरिकेत USF म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ फ्लोरिडाचे पेपर्स आणून ठेवले होते की तुला या कॉलेजमध्ये जायचं आहे. कारण त्या काळात लहान असताना म्हणजे ऑब्व्हियसली बाबा तिकडे व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून गेले होते. तर मी आणि आई तिथे गेलो होतो. तर माझा बराचसा काळ हा तिकडेच गेला आउट ऑफ इंडिया बाबांमुळे. तर असं असताना हे बाजूला सरता मी भारत निवडला. मी भारतात परत आले आणि मला असं वाटलं की नाही, माझं जे काही सायन्स आहे ते मी कम्प्लीट करावं. आणि तेव्हाच जो काही माझा जे काही आयुष्याचा एक कम्प्लिटली युटर्न झाला तो म्हणजे मला माझ्या मराठी सिनेमानी, कारण मी एक महाराष्ट्रीयन कलाकार आहे, तर माझ्या मराठी सिनेमाने अगदी खुलेआमसे मला वेलकम केलं. आणि तेव्हा मला माझा पहिला ब्रेक मिळाला. त्यामुळे फर्ग्युसनची मानसी नाईक, जिला फर्ग्युसनची ऐश्वर्या राय म्हणायचे, ते मराठी सिनेमातली ऐश्वर्या रायचा प्रवास हा खूप छान होता.
पण दुसरी ऐश्वर्या रायपेक्षा मला पहिली मानसी नाईक म्हणायला आवडेल. त्याच्यामुळे हा अट्टहास आणि हा स्ट्रगल माझा अजूनही चालू आहे आणि त्याच्यात मला लाज वाटत नाही. मी अजूनही स्ट्रगल करते आहे. मला अजूनही मी आत्ता ऑडिशन द्यायला सुरुवात केली आहे. कारण आता मला मराठी या भाषेतला आणि एक मराठी कलाकार म्हणून पुढचं पाऊल घ्यायचं आहे. तर कुठेतरी माझा काळ असा थोडासा वाया गेला होता, पण तो भरून काढायची आता वेळ आलेली आहे. कारण ते आता सगळे पुढे जात आहेत, तर आपण का नाही? बरोबर. आणि आई वडिलांचा पाठिंबा आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, माझे प्रेक्षक इतके सॉलिड आहेत. आणि अमृताताई, मला सांगायला आवडेल की मी अशी एकमेव कलाकार आहे की जिला ग्लोबली ती रिनाऊंड आहे. म्हणजे जस्ट बिकॉज की मी एक डॉपल गँगर म्हणून ओळखली जाते एका सिनियर अभिनेत्रीची, ते तर झालंच, पण आपला मला त्याच्याविषयीच विस्तृतपणे हा. तुझ्याशी बोलायचंय. ऐश्वर्या बरोबर तुझी तुलना केली जाते. जी खूपसं साम्य आहे, खूप साम्य, म्हणजे सगळेच जण म्हणतात, मीच असं नाही. तर तुला त्याच्याविषयी काय वाटतं? मला खूप छान वाटतं. म्हणजे कुठल्या स्त्रीला आवडणार नाही सुंदर म्हणलेलं. आणि एका कलाकाराच्या नशिबात प्रेझेंटर लाभणं खूप गरजेचं आहे. म्हणजे फक्त कलाकार होऊन चालत नाही, त्याला तो एक प्रेझेंट करणारा ते व्यक्तिमत्व लागतं किंवा तो प्लॅटफॉर्म लागतो. आणि मला असं वाटतं की मलाही माझा प्रेझेंटर कुठेतरी मिळेल, वाय नॉट. मग पहिला सिनेमा केलास त्यावेळेचा अनुभव काय होता? खूप छान. खरं तर हे खोटं वाटेल, पण मी कॉलेजमध्ये असताना मला मेकअपचा पण माहिती नव्हता. जे आत्ता वी आर सो ऑब्सेस्ड विथ मेकअप की एक पर्टिक्युलर ब्रँड हवा, किंवा आत्ता मेकअपच्या विषयी महत्व कळतं, किंवा एका स्त्रीनी का नाही मेकअप वापरायचा, म्हणजे या सगळ्या गोष्टी या आत्ता कळतात. पण फर्ग्युसन मध्ये मी असताना मी लिप ग्लॉस सोडला तर मला काहीही कशामध्येही इंटरेस्ट नव्हता अमृताताई. त्यामुळे सर्वात आधी जर माझी आठवण असेल जबरदस्ती, तर असं मला निमोनायटिस झाला होता बिकॉज ऑफ मेकअपचा पावडर. बापरे. कारण मी पहिल्यांदा आयुष्यात मेकअप वापरला होता आणि त्या पावडरमुळे म्हणजे माझी जरी ती कटू आठवण असली तरी त्याच्यातून मी शिकले. त्याच्यातून निदान कळलं की कुठला मेकअप नाही वापरायचा ॲज अ कलाकार म्हणून. सो जबरदस्ती ती एक आठवण असेल मला, कारण मी प्रचंड आजारी पडले होते. पण सांगण्यामागचं कारण असं की कुठेही मी एकतर पहिल्यांदा कॅमेरा फेस करते आहे, किंवा डायलॉग डिलिव्हरी, किंवा मला कॅमेरा काय असतो, लाइटिंग काय असतं, डिरेक्टर्स चेअर, माझा हिरो, हिरोईन, विलन, परत मी अशी एक अभिनेत्री आहे जिला सगळेच मल्टी स्टारर एक सेटअप लाभला त्यावेळेस. तो माझ्या नशिबात होता. म्हणजे आय वॉज अ वन नाईट स्टार कम्प्लिटली. तर म्हणजे अजय अतुलचं म्युझिक महेश कोठार यांनी मला लॉन्च केलं, पुष्कर जोग, भरत जाधव सर, रसिका जोशी होत्या, म्हणजे कोण नव्हतं त्याच्यात, संजय नार्वेकर. म्हणजे इतक्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी अशी होते की आपलं काही खरं नाही आहे, आपल्याला मराठी पण नीट येत नाही. कारण कसं आहे की थोडंसं ते असतं ना की कॉन्व्हेंटची असल्यामुळे मराठी भाषा आणि आत्ताची माझी मराठी भाषा ही फार वेगळी आहे. एकतर पुण्याची भाषा वेगळी असते, पुण्याचं मराठी वेगळं असतं, स्क्रिप्ट मधलं आपलं मराठी वेगळं असतं, न्यूज मधलं आपलं मराठी वेगळं असतं, आपण जे बोली भाषेतलं मराठी वेगळं असतं. आणि त्याच्यात हे सगळे असे अवली कलाकार, तर थोडंसं नाही, मी बरेचदा असं झालं होतं की मला माहिती नाही मी बरोबर करते का नाही. तर ती एक आठवण आहे. आणि मी बरं नसताना पण, कमिंग बॅक टू द टॉपिक, बरं नसताना पण मला कुठल्याही या कलाकाराने असं भासू दिलं नाही की तू आजारी आहेस किंवा तुझ्याशी होणार नाही, किंवा ती सिनियरिटी ज्युनियरिटी, असं अजिबात नाही. आणि तोच गोडवा आहे मराठी कलाकारांचा. सो आय से थँक्यू टू ईच वन ऑफ यू. ऑब्व्हियसली रसिका ते आपल्यामध्ये नाही आहे, बट शी वॉज अ डार्लिंग. म्हणजे ज्या प्रकारे ती मला मिठी मारायची नाही, तर मी बारीक होते तर मी तिच्याशी विरघळून जायचे. बट आय मिस हर ऑब्व्हियसली. आणि थँक्यू टू महेश कोठारे फॉर बिलिव्हिंग इन मी अँड गिव्हिंग मराठी सिनेमा द मानसी नाईक. तू जेव्हा चित्रपटात आलीस त्यावेळेला मी तुला नृत्यांगना असं म्हणेन, डान्स म्हणणार नाही, कारण तू नृत्यातले सगळे प्रकार केलेले आहेस आणि एक्सपर्ट आहेस. तर त्यावेळेला तुला डान्स येत होता का? तू आधी डान्स शिकली आहे का? क्लासिकल वगैरे काही? नाही. टचवूड मी अजिबात कुठल्याही डान्सचं प्रशिक्षण घेतलेलं नाही आहे. मी जे काही आहे ते टीव्हीवर बघून शिकली. म्हणजे जसं एक चित्रपट मध्ये निघाला होता
मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ, हम्म. तर ते माझ्या आयुष्यात पण तसंच होतं की मैं भी माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ. तर मी जास्त करून माधुरी मॅमना जास्त बघत आलेली आहे. मग ते काय ड्रेस घालायचे, त्यांची लिपस्टिक कशी असायची, त्यांचं लिप लायनर कसं असायचं, त्यांचे हेअरस्टाईल कसे असायचे, त्यांचा आय मेकअप कसा असायचा, हे जे मी काही अभ्यास करत गेले. अँड देन लॅटर पिरियडमध्ये म्हणजे मला तुम्ही आजी म्हणू शकाल या गोष्टीसाठी, पण मला अजूनही तलत मेहमूद किंवा जुन्या काळची गाणी बघायला आणि ऐकायला आवडतात. म्हणजे मी विविध भारती अजूनही ऐकते. मला अगदी माहितीये तू कितीही मॉडर्न दाखवत असलीस तरी तुझी वृत्ती एकदम घरेलू आहेस. तुला घरपण, घर, स्वतःची फॅमिली हे खूप आवडतं. जी तर त्याविषयी सांग. आवडतं आणि ते आजन्म आवडत राहणार, कारण मला देवानीच तसं बनवलं आहे. आणि देवाच्या नंतर जर मी कोणाला ते स्थान देते तर ते माझ्या आईवडिलांमुळे आहे. मी ऑब्व्हियसली बाबांना वाटत होतं की मी डॉक्टर बनावं, आणि आईला चिंता होती, ज्या कुठल्याही आईला असते, की मुंबईत मुलगी एकटी कशी राहणार. तर खरं तर तो प्रवास इतका छान होता, खूप शिकण्याजोगं होतं, आणि अजूनही मी शिकतीच आहे. हे जे माझं शिकण्याची जी वृत्ती आहे ती माझ्या वडिलांकडून आली असं मी म्हणेन. ती जिद्द माझ्या वडिलांकडून आलेली आहे. आजही ते ही 75, पण तरी सुद्धा ते अजूनही अभ्यास करतात. तर हे मी माझ्या वडिलांकडून घेतलं, आणि स्वच्छता आणि ओसीडी हा मी माझ्या आईकडून घेतलाय. सो खूप छान आहे हा प्रवास, आणि या प्रवासात मला भरपूर काही करून दाखवायचं आहे. नॉट जस्ट ॲज अ कलाकार, पण एक सोसायटीला माझ्यातर्फे मी काय देऊ शकते म्हणून. आणि जसं तुम्ही म्हणालात की खरं तर असं म्हणतात की घराला घरपण देणारी ही एक स्त्री असते, आणि आय एम व्हेरी लकी की हा जन्म माझ्या स्त्रीचा आहे. त्यामुळे एका स्त्रीच्या रूपात मी आईबाबांच्या पोटी एक मुलगी म्हणून जन्म घेतला. मग मी माझ्या भावाची बहीण झाले, माझ्या आयशूची मी मानुअत्ते आहे लाडकी, माझ्या प्रेक्षकांची एक लाडकी हिरोईन आहे, आणि हिरोईन बनणं हे सबके नसीब की बात नाही. सो आणि आता अट्टहासाने प्रेमात पडली आहे मी पुन्हा एकदा. सो ऑब्व्हियसली आता तोही प्रवास एक स्त्री म्हणून जगायचा आहे, आणि या जन्माला हा जो काही माझा जन्म आहे तो मी कद्यापि वाया घालवणार नाही, हे मी मात्र माझ्या मनाशी गठ्ठ केलंय. त्यामुळे डेफिनेटली हा प्रवास खूप सुंदर आहे. कोण म्हणतं प्रॉब्लेम्स असतात, त्या प्रॉब्लेम्सला हाय हॅलो बाय असं करायचं and let them अगदी go. बरोबर आहे. आता तू पटकन बोलता बोलता बोलून गेलीस की मी पुन्हा प्रेमात बोललीये पडलीये. ना ते आता this is going to get येस. तर मला सांग, प्रेमाविषयी तुझ्या काय भावना आहे? प्रेम म्हणजे काय? कारण ह्याचं 2 दिवसात आणि उडत उडत प्रेम होत नाही. हो, मलाही तेच म्हणायचंय की नाहीतर हे जे काही पलीकडे बसलेले आहेत ते लगेच म्हणतील की ही पटकन प्रेमात पडली त्या मनाने. तुला मजा सांगते, माझा नवरा 10 वर्ष माझ्या मागे होता. हा, आम्ही कॉलेजमध्ये असल्यापासून तर सातत्याने एकच मुलगी आपल्याला मिळावी म्हणून 10 वर्ष बिचारा प्रयत्न करत होता. तर असं मी म्हणू शकेन की प्रेम. आणि तू लगेच 2 वर्षात मला सांगतेस की मी आता प्रेमात पडलीये. तर मला नक्कीच तुझं प्रेम याविषयी काय, प्रेम म्हणजे काय असं तुला नाही नाही, मला असं म्हणायचं होतं की मी स्वतःच्या प्रेमात पडलीये. नाही, मला माहितीये तू आता बोलून गेलीयस. नाही नाही, मला खरंच. ऐकायचंच आहे, सगळ्यांना ऐकायला आवडेल ते. खरंच मी स्वतःच्या प्रेमात पुन्हा एकदा पडली. नाही, बट खूप छान असतं प्रेम. प्रेमाला कुठली परिभाषा नसते, आणि प्रत्येकासाठी प्रेमाचं जे डेफिनेशन असतं ते वेगळं असतं. माझ्यासाठी ते खूप खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे, मोलाचं आहे. आणि मला असं वाटतं की जगात खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही प्रेमात पडू शकता, ज्यांच्यावर प्रेम करू शकतो. फक्त काय ते थोडंसं आपल्याला समजायला वेळ लागतो, आणि तेवढी हुशारी प्रत्येकामध्ये देवानी दिलेली असते. ती फक्त ओळखायला शिकायला पाहिजे. आणि जे काय करायचं ते मात्र डोळे उघडून करायचं. आता डोळे बंद नाही करायचे. त्यामुळे इट इज व्हेरी 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 ब्युटिफुल थिंग, समथिंग कॉल्ड एज लव्ह. आणि मी तर म्हणते की जाओ प्यार करो, मी तर म्हणते प्रेमात पडा, कारण हे खूप सुंदर गोष्ट आहे.
आणि मला असं वाटतं तुम्ही जेवढं प्रेमात म्हणजे शब्दशः न घेता म्हणजे प्रेमात पडायचं खरंच नाही हा, ते फक्त शब्दशः असतं. खरं प्रेमात तुम्ही उभरता, राईज इन लव्ह ज्याला आपण म्हणतो. वा. प्रेमात पडून बघितलं मी. नाव आय वॉन्ट टू राईज इन लव्ह. दॅट्स माय टॅगलाईन. तू कुठल्या कुठल्या चित्रपटांमधून काम केलंय किंवा नाटक सिरियल? नाटक मला वाटतं नाही केलेस ना कुठलं? नाही, कानाला अजिबात नाही. मला भयंकर भीती वाटते. आता हे खूप कॉन्ट्राडिक्टरी आहे की हा. ऍज अ स्टेज परफॉर्मर मी लाखो लोकांच्या समोर जर हो. मी स्टेज परफॉर्म करत असे तर मी नाटक का नाही करत, कारण माझं तसं पाठांतर चांगलंय, मी एक पाठी आहे. पण मला ना नाटक म्हटलं की माझे हातपाय थंड पडतात. आणि असे भरपूर दिग्दर्शक आहेत, सॉरी, आय एम व्हेरी सॉरी, मी सगळ्यांना, मला खूप असं जड होतं की मी त्यांना नाही म्हणते की मला नाही करायचंय नाटक, मला माफ करा. आणि चांगली चांगली नाटकं माझ्याकडे चालून आलेली आहेत, हा. पण मी नाही बुवा. नॉट मी. मग सिरियल मध्ये कुठल्या काम केलंय? सिरियल माझी मेन होती ती 4 दिवस सासूचे. कारण जबरदस्त नंतर त्याच वर्षी माझी सिरियल म्हणजे मालिका तेव्हाचं ETV मराठी आणि आताचं हो. कलर्स मराठी याच्यावर आलं. आणि ऍज अ प्रियंका म्हणून म्हणजे मी घरोघरात पोहोचले. सो त्या टीमचे पण भरपूर आभार, कारण जिथे दुसरीकडे जेव्हा मी मोठ्या पडद्यावरती झळकत होते तिथे मी त्याच वेळेस त्याच घटक्यामध्ये घरोघरात पोहोचले होते. आणि तिथे सुद्धा मला लाभलेले जे कलाकार होते, एक्झाम्पल रोहिणी हेटांगडी मॅम, प्राजक्ता कुलकर्णी, सुनीला करंबळेकर, कविता मेढेकर, खलीलजी, नरेशजी आमचे डिरेक्टर प्रोड्युसर, हे सगळे इतके गोड होते. खरं तर मी सांगू, ऍज अ कलाकार म्हणून मानसी नाईकला जिनी असं काठी घेऊन पडवलंय ना मराठी, त्या म्हणजे रोहिणी मॅम आहेत 4 दिवस सासूचे मध्ये. हो हो. आणि मला खलीलजी आमचे डिरेक्टर जे होते ते मला मुद्दाम जेव्हा रोहिणी मॅम स्क्रीनच्या समोर असायच्या, कॅमेराच्या समोर, तर ते मला मॉनिटरच्या इकडे बसवायच्या की ते बघ म्हणजे शिकायला हा, की भाषा तर तू शिकशीलच, पण त्या कशा एक्सप्रेशन वाईज पटकन खेळतात, की कसं पटकन नॅचरली ग्लिसरीन न घेता त्यांच्या डोळ्यात पाणी येतं, किंवा कसं ते ऑन ऑफ स्विच काय असतो ते मला मालिका म्हणजे मालिकेने शिकवलं. म्हणजे माझं पाठांतर जे चोख झालं ते तिथे झालं. पण अमृताताई, तुला हे माहितीये, माझं पहिले 2-3 वर्ष आय थिंक जास्त असतील, माझे जे सहकलाकार किंवा जे टेक्निशियन्स आहेत ते बघून ते मला सांगतील सुद्धा, मला अजिबात एक डायलॉगही बोलता येत नव्हता 4 दिवस सासूचे मध्ये. अजिबात नाही. आणि एकदा तर मी खलीलजींना इतका त्रास दिला होता की मी कमीत कमी 20 ते 25 टेक घेतले एक छोटासा डायलॉग बोलायला. आणि आज तू किती उत्कृष्ट मराठी बोलतेस. त्यांनी जर तेव्हा माझे कान पकडले नसते ना तर मी आज अशी नसते. आता तुझे पुढचे प्लॅन काय आहेत? भरपूर आहे. ऍज अ कलाकार म्हणून आणखीन लोकांच्या पुढ्यात यायचं आहे. कारण अमृताताई, माझं ना थोडंसं गणितच तसं आहे की मी ना गप्प नाही बसू शकत. त्यामुळे मी कुठल्या ना कुठल्याद्वारा माझ्या प्रेक्षकांच्या समोर असतेच असते. मग ते सिनेमा असो, मग ते गाणं असो, मग ते रील्स असो, शॉर्ट्स असो, युट्यूब असो. आणि आता अनैसा, जसं अमृता मॅमचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे, तर माझं सुद्धा मी युट्यूब चॅनल आता सुरू केलेलं आहे. तर तिथेही आता लोक मला जास्तीत जास्त बघू शकतील. तुझ्या चॅनल विषयी सांग, त्याची म्हणजे काय स्पेशालिटी काय आहे तुझ्या चॅनलची? सो स्पेशालिटी अशी आहे की ऑब्व्हियसली आजकाल ही दुनियाच युट्यूब चॅनलची आहे. आणि युट्यूब एक असा प्लॅटफॉर्म आहे की जिकडे ते वय बघत नाही. त्यामुळे जसं तुम्हाला मगाशी म्हणालीस ना की सगळे म्हणत होते की कर, आणि युअर लाईक की नाही या वयात मी का करू. करेक्ट. तर अजिबात नाही. ट्रस्ट मी ऑन दिस. म्हणजे इनफॅक्ट मला म्हणायलाही सुद्धा हरकत नाही की म्हणजे अमृताताईला बघून अमृताताईच्या पाठीमागे कितीतरी लोकांनी उघडलं असेल, सुरू केलं. माझ्याच फॅमिलीमध्ये 2-3 जणांनी सुरू केले चॅनल. करलो बात. माझी एक मैत्रीण आहे, तिने सुरू केलंय. अध्यात्माविषयी तिने खूप जणांनी सुरू केले. आणि वरती मला फोन करून सांगताय तुझ्याकडून इन्स्पिरेशन घेतलंय आणि मी सुरू केलंय. माझ्याच खूप चुका होतात, पण मला टेक्निकल काही समजत नाही. माझी टीम इतकी हुशार आहे की ते सगळं हँडल करतात. मला त्यातलं काही कळत नाही, पण मलाही मजा येते. सगळ्यांना, माझ्या मैत्रिणींना बोलवते, मी गप्पा मारते. लोकांनाही खूप आवडतायत. खूप सबस्क्रायबर झाले. आय नो. आणि मी जेवढे केवढे आता एपिसोड्स बघितले अमृताताईचे, आय मस्ट से
जर तुम्ही या वन ऑन वनच्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा. डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू अमृता फिल्म्स वन ऑन वन. मानसी, आज तू येणार आहेस म्हणून तुझ्यासाठी मुख्य म्हणजे आता होळी आहे, धुळवड आहे, रंगपंचमी आहे, तर ते खास मी त्याच्यासाठी तुला बोलवलंय. तर तुझ्यासाठी मी आज फाफडा आणले, जिलेबी आणली आहे, घीवर आणलंय आणि स्वतः मी भांग बनवली तुझ्यासाठी. भांग? आवडते का भांग तुला? भांग? बापरे. भांग म्हटल्यावर काय आठवतं आपल्याला सांग? भांग म्हटलं ना की एकच गाणं आठवत होते, म्हणजे अजरामर झालेलं जय जय शिवशंकर. तू नाचली कधी या गाण्यावर? तू म्हण ना, असंच बसल्या बसल्या करू. तुझं तू कर. मी गाते. ओ गॉड. आपण दोघी नाचूयात, पण थोडस थिरकूयात. येस, कारण मी एका जागी बसू नाही शकत. हाँ. सो मी आता अमृताताईला रिक्वेस्ट करते आहे की प्लीज आप मेरे लिए थोड़ा सा डान्स कीजिए. सो इट गोज लाईक जय जय शिव शंकर. काय पुढे? काटा लगेल कंकर. हा सॉरी, हे ठेवायचं हा पण. हो, हो. हा. जय जय शिव शंकर काटा लगे ना कंकर, ये प्याला तेरे नाम का पिया. ओ गिर जाऊंगी मैं मर जाऊंगी जो तूने मुझे थाम न लिया. ओ सौरभ दी. थँक्यू. खूप छान, खूप छान, मजा आली. तुला गंमत सांगू? गंमत नाही म्हणजे मला खंत वाटते या गोष्टीची की माझ्या मैत्रिणींची मुलं आहेत किंवा मुली आहेत, त्या मुली बघायला जातात त्यावेळेला त्या मुली स्पष्ट सांगतात की आम्हाला मूलबाळ नको आहे, आम्हाला आमचं करिअर करायचंय, आम्हाला ते मुलं बिलं सांभाळायची नाही, असं अनेक मुली सांगतात. आय नो. आणि खूप ठिकाणी बघितलंय आमच्या नातेवाईकात, आजूबाजूला, मैत्रिणींकडे. ते कुत्रं सांभाळायला लागले ना की समजायचं त्यांना मूलबाळ नकोय. आय अग्री विथ दिस. त्या कपलनी जे काय प्रेम मी म्हणत नाही की कुत्र्यावर प्रेम करू नका, बट दॅट डझंट मीन की तुम्हाला मूलबाळ नको म्हणताय आणि त्याच्याऐवजी तुम्ही कुत्र्याला सांभाळताय. अशा अनेक किस्से माझ्या मैत्रिणींनी सांगितले की नाही ग, ती मुलगी असं, ती मुलगी इतकी छान होती, मुलाला आवडली, तिला मुलगा आवडला, पण तिची अट आहे की तिला आई व्हायचं नाहीये. काय म्हणायचं तुला याच्याविषयी? नाही, तू आता ह्या नवीन पिढीतलीच आहेस म्हणून तुला विचारते. माझे ना हे विचार फार वेगळे आहेत. म्हणजे खरं तर मला अनेकदा असं वाटतं की मी फार वेगळ्या काळातच जन्म घेतलेला आहे. पण तुला मी सांगू, कोणाचं समोरून डीएनए बदलता येत नाही आणि तो बदलणार नाही. कारण ही ना काही एक जे घटक आहे ना समाजातले, त्यांचा जो विचार करण्याची जी काही एक वृत्ती आहे, ती तुम्ही समोर बसवलं, छडीमार केलं तरी ती बदलणार नाही. आणि जरी मी आत्ताच्या काळातली असेल तरी माझे काही नॉर्म्स आहेत, माझे काही गोष्टी मी त्या पक्क्या केलेल्या आहेत किंवा मी माझ्या आईवडिलांना आधीच सांगून मोकळं केलंय की ह्या अशा पद्धतीने मला आयुष्य जगायचंय. कारण त्यांनी काय होतं माहितीये, म्हणजे अनेकदा आता तू मला विचारतेस की तुझा काय विचार आहे. मला वाईट ह्याचा विचार म्हणजे या विचारांचं वाईट ह्याचं असं वाटतं कारण मुलं आई वडिलांचा विचार नाही करत. कारण इथे फक्त आपण आई होणं किंवा आपण बाबा होणं ह्याच्यापेक्षाही ते आजी आजोबा होणं हा जो मला अगदी बरोबर, जो गोडवा मला बघायचा आहे ना, मी त्या गोष्टीसाठी मला आई बनायचंय. म्हणजे आई बनणं हे म्हणजे जगातलं मला तर असं सगळ्यात सुंदर वाटतं, गोष्ट आहे, जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे की आई हो. आणि त्या स्त्रीला पूर्णत्वाला येणारं हे एक म्हणजे आई पण असतं ते. आणि आत्ताच्या काळामध्ये मला माहितीये, म्हणजे ऍज अ हिरोईन सुद्धा अनेकदा मला लोक विचारतात की आता म्हणजे साधारणतः वय जास्त झालं तर एक सुरू होतं, नो मॅटर तुम्ही एका मोठ्या इंडस्ट्रीच्या कोणीतरी डिरेक्टर असाल, वेगळ्या सोसायटीमध्ये, एका कॉर्नर ऑफ सोसायटीमध्ये तुम्ही वेगळ्या खुर्चीवरती एक डॉमिनेटिंग कोणीतरी स्त्री म्हणून बसले असाल किंवा एक हिरोईन म्हणून मानसी नाईक स्वतः. जे प्रश्न समाजातले असतात ना ते सुटत नाहीत एका बाईच्या नशिबाला. की आता वय झालंय तर मग कसं करणार, मग लग्न कधी होणार. आणि हा मोठा प्रश्न एका घरातल्या आईला आधी पडतो. कारण वडील कधी आई होऊ शकत नाहीत आणि आई कधी वडिलांचं काम करू शकत नाही. तर माझ्या घरी पण हा विषय झाला होता, पण त्याच्यात माझंच असं आहे की मला हवंय, त्यामुळे माझं गणित मी मांडलंय. आणि मला असं वाटतं की जर प्रत्येकाने ते गणित आधीच मांडली ना, उलट मला तर असं वाटतं म्हणजे तुम्ही काय, आम्ही काय, किंवा आपले जे प्रेक्षक आत्ताचे जे काही
आजूबाजू चालू आहे ना, सायन्स इतकं पुढे गेलंय की IVF आणि इतकं सगळं हो. उपलब्धी केवढी आहे मेडिकली आपल्याला. मेडिकल हेल्प आहेत. आपले मित्र परिवार इतके हुशार आहेत जे मेडिकल बॅकग्राऊंडला बिलॉंग करतात, तर त्यांच्याशी विचारपूस करून तुम्ही हा मुद्दा सोडवू शकता. पण काय असतं की देर इज समथिंग कॉल्ड एज सोशल मीडिया, देर इज समथिंग कॉल्ड एज मला माझी फिगर मेंटेन करायची, एक्झॅक्टली. देर इज समथिंग कॉल्ड एज मला शिशी शुशू उचलायचं नाहीये बाळाचं. तेच म्हणलं की ते घाण भोगी वाटतं. वृत्ती, ते घाण वाटतं भोगी लोकांना. वृत्ती झाली असं मला हो. वाटतं. भोगी वृत्ती झाली आहे. त्या बाळाचं सगळं करणं, त्यांना वाढवणं, हो. हे त्यांना नकोय. नकोय. फक्त काय मजा करणे हे एक लाईफचं त्यांचं ध्येय बनलेलं I आहे. know. भरपूर काम करणे आणि भरपूर मजा करणे, मुलांचं संगोपन करणं, त्यांचं शिक्षण करणं, त्यांच्यासाठी पैसे खर्च हो. करणं, असं मी म्हणेन. मुलांना आज वाढवायचं म्हणजे किती खर्च आहेत. आता म्हणतात अरे तुम्हाला 2-2 मुलं झाली, बापरे कसं केलं आंटी तुम्ही 2 मुलांचं, बापरे आम्हाला नाही झेपणार हे ऐकले शब्द मी. आय नो दॅट. कारण हे माझ्या मैत्रिणी बोललेले आहेत, मी बघितलंय. आणि म्हणजे माझ्या वैयक्तिक मी असं सांगते, हिरोईन म्हणून तर मी तर मॅग्निफाईंग ग्लासच्याच खाली असते. आणि आता तर असं आहे की ही कधी काय करते असं सुरू झालंय सगळं आजूबाजूस. पण माझे विचारच खरं अमृताताई फार वेगळे आहेत. आणि त्याच्यात मी काही गोष्टी ठरवल्यात आणि मी तेच करणार आहे. मला तेच करायचंय. कारण मी म्हटलं ना की आजी आजोबा, आई बाबा, सासू सासरे, नंदा भावजा, मला हे भयंकर आवडतं. आणि असं नाही की ते फिल्मी आहे किंवा मी फिल्मी आहे, का मला शोषेगिरी करायला आवडते, का मला कुठल्या सोशल पोर्टलवरती ते दाखवायचंय किंवा असं काहीच नाहीये. ती माझी ना फिलिंग म्हणजे उपजतच मला देवानी तसा तो आशीर्वाद दिला. आणि आय कन्सिडर मायसेल्फ ॲब्सोल्युटली लकी की मी एका अशा घरात किंवा अशा संस्कारांमध्ये वाढलेली आहे की जिकडे नात्यांना महत्व दिलं जातं. म्हणजे पैसा काय आज आहे उद्या नाही, पण त्या जरी नसेल तरी एकत्र राहणं आणि जरी असेल तरी एकत्र त्याचा उपभोग घेणं, हा जो विचार असतो ना, तो एका हुशार शिकलेल्या पण ग्राउंडेड असलेल्या आईवडिलांनीच मुलांना ते शिकवू शकतात, जे मी आय थिंक क्रेडिट माझ्या आईवडिलांना देते. त्यामुळे आजही माझा भाऊ म्हणा किंवा माझी बहिणी म्हणा, आता माझी आई अजूनही, म्हणजे माझी आई खरं तर आय एम द मोस्ट शॉर्टेस्ट वन, माझी आई 5-7.5 आहे. बापरे. पण म्हणजे तिचं अजूनही असं असतं की नाही, घरात सणवार आला तर घरात स्वयंपाक किंवा सणवाराच्या ज्या काही नैवेद्याचं ताट आहे, कारण मी स्वतः नैवेद्याचं ताट सजवते घरी. म्हणजे मी दिसते अशी, पण मी एक्झॅक्टली पूब आणि पार्वती आहे. म्हणजे माझे 2 पैलू आहेत जे माझ्या जवळच्याच लोकांना माहिती आहेत. तर अजूनही माझ्या घरात नैवेद्याचं ताट किंवा नैवेद्य हा घरी बनवला जातो. पूजापाठ असते, माझ्या घरी घट बसतात, त्यामुळे अष्टमी नवमीची पूजा माझी मोठी केली जाते. तर हे माझ्या आजी आजोबांपासून माझ्या आईबाबांपर्यंत, त्याच्यानंतर माझा भाऊ, माझी वहिनी, आणि आता आयशानी शिकतीये. त्यामुळे मूळतः घरात काय वातावरण आहे त्याच्यावर खूप रोल प्ले करतं. नाही, आणि मला असं वाटतं प्रत्येक जण मूल नको म्हणते किंवा एकच मूल म्हणते, त्यामुळे का ह्या मुलांना मग काका, मामा, मामी, आत्या, मावशी नाती समजणार कशी? हे माहितीच नाही, नाती समजणारच नाही त्यांना. म्हणजे आम्हाला विचार, आम्ही आजी आजोबांना किती मिस करतो अजूनही. कारण माझं वैयक्तिक असं मत आहे की लांब राहिलं ना तर किंमत राहते. एकत्र राहून डोकेफोडी करण्यापेक्षा, म्हणजे हे मी दुसऱ्या पैलूनी पण बोलते की एकत्र राहून डोकेफोडी करण्यापेक्षा की मला नाही जमत, हे नाही जमत. आता आपल्या स्त्रियांचं कसं असतं, भार पडतो पुरुषांवरती, आणि हे अजूनही तसंच आहे. त्यामुळे कसं होतं की म्हणजे आता एक्झाम्पल, भाऊ असेल आणि तुम्ही माझ्या वहिनी आहात आणि मी आहे, तर आपल्या दोघांच्या भांडणामध्ये बिचारा भाऊ जातो ना. मग आयदर वहिनीनी हुशारी करायची आणि बाजूला व्हायचं भावाला घेऊन, किंवा बहिणीनी येणं बंद करायचं. तर हे सगळं करण्यापेक्षा आपली ज्याची त्याची किंमत ज्यांनी त्यांनी ओळखून, मला असं वाटतं की तुम्ही जरी नाही पटत तरी लांब राहून स्वतःची किंमत जपा. पण सणासुदीला एक वार जेव्हा तुम्ही एका छताखाली याल, जरी 24 तासातले 2 तास तुम्ही एकत्र असाल, तुम्ही छान बोला. पण तेच आहे की मी म्हटलं ना, माझ्या मैत्रिणी किंवा मला वाटतं आता आपण फार गंभीर विषयावर बोलायला लागलो. नाही, आपण स्त्रिया झालो ऍक्च्युली. आपण खूप असे घरगुती विषयावरती हात घातला. आपण जरा सोशल मीडियाविषयी घरगुती विषयावरती हात घातला म्हणजे आम्ही नाही त्यातली. आता आपण सोशल मीडियाविषयी बोलूया. आता इंस्टाग्रामवरती कळलंय आणि मलाही कळलंय की ती काय बोलणार. मग मला प्रश्न विचारायची गरज नाही, बोल.
नाही नाही, तू विचार. इंस्टाग्राम वरती तुझे इतके फॉलोअर्स आहेत, जी टिकटॉकचे प्रचंड फॉलोअर्स होते, जी. म्हणजे मिलियन्स मध्ये तिचे फॉलोअर्स. मला माहिती आहे आता हा एपिसोड झाल्यानंतर मला पण पुष्कळ फॉलोअर्स मिळणार आहेत, तुझा प्रोग्राम पाहणार सगळेजण म्हणून. तर मला त्याच्याविषयी सांगतो. खूप सुंदर आहेत मला लाभलेले फॉलोअर्स. आणि हा खरं तर एक फॉलोअर हा जो काही टर्म आहे ना, त्याला मी माझी फॅमिली म्हणते. म्हणजे इंस्टाग्रामला इंस्टाग्राम फॅमिली म्हणते, फेसबुक फॅमिली म्हणते, आता युट्यूब फॅमिली झालेली आहे, माझी सुद्धा वाढती आहे. आणि तुझ्या फॅमिलीमध्ये मला तू बोलवलंस त्यामुळे थँक्यू. पण आता माझ्या फॅमिलीमध्ये तुला एकदा यायचंय, लक्षात Of course, ठेव. प्रश्नच नाही. बट खूप छान आहे. ॲज अ कलाकार म्हणून कलाकारासाठी जेवढे टेक्निशियन्स किंवा टेक्निकल गोष्टी जसं कॅमेरा, माईक हे किंवा मेकअप टू दॅट मॅटर, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स जेवढे महत्वाचे असतात, तसंच एक कलाकार ऑडियन्स शिवाय अपूर्ण असतो. आणि तो जितका त्याचा ऑडियन्स असतो तितका तो श्रीमंत होतो. त्यामुळे मी प्रचंड वा. श्रीमंत आहे, मला असं वाटतं. वा. कारण माझ्याकडे काही असे खूप मोठमोठाले चित्रपट नाही आहेत किंवा अशी काही गाणी मी केलेली नाहीयेत की जेणेकरून मला ग्लोबली एक रेकग्निशन मिळेल. पण आय वुड लव्ह टू से दिस की आज सुद्धा ॲज अ मराठी कलाकार म्हणून मला जे प्रेम बाहेरच्या देशात मिळतं, म्हणजे महाराष्ट्र तर आहेच, माझा महाराष्ट्र आहे तो हक्काचा, पण महाराष्ट्राबाहेर पण उत्तराखंड म्हणा किंवा नेपाळ म्हणा किंवा अरुणाचल प्रदेश, श्रीलंका, उझबेकिस्तान किंवा लंडन, UK, ऑस्ट्रेलिया, हे जे माझे जे काही एक जो मी एक माझी फॅमिली निर्माण केलेली आहे ओनली प्युअर अँड प्युअर टॅलेंटमुळे. मी थँक्यू म्हणते सोशल मीडियाला. कारण आज फक्त माझं असं नाही ॲज अ कलाकार म्हणून नाही, पण मी माझ्यासारखी अनेक मानसी नाईक त्यांना जन्म घेताना किंवा त्यांना मोठं होताना बघतीये. कारण आज या सोशल मीडियामुळे, म्हणजे मी आता लेटेस्ट जिला फॉलो करते ती म्हणजे जे विटा बनवतात ना, ती गाते. तिला तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला या सोशल पोर्टलनी. म्हणजे इतकं ते रोल प्ले इतकं इम्पॉर्टंट करतं. सो पण ते पुन्हा ते आहे की ॲज अ कलाकार म्हणून किती हुशारीने तो कसा आपण वापर त्याचा केला पाहिजे आणि दुरुपयोग न करता, ट्रोल न करता आपल्या कलाकाराला आपलं म्हणा, असं मी म्हणेन. पण तुला खूप ट्रोल केलेलं आहे लोकांनी, त्याच्याविषयी काय? काही नाही की कमिंग प्लीज एन्जॉय करतेस, ऑफकोर्स. आणि ऐश्वर्या राय वरून, सलमान खान वरून, त्याविषयी सांग थोडं. बोला बोल त्याच्याविषयी बोल. काय ऐकायचंय तुला? मला खरं काय ऐकायचं, आणि मला माहिती तू काही खोटं सांगत नाहीस. मला सलमान बरोबर येत नाही. सलमान बरोबरच असं काही नाही. आता म्हणजे असं जो काही कमेंट सेक्शन असतो तिथे आपण पण असे असतो ना, कोणी काय लिहिलंय बघा, सगळं आपण आधी असतो. आणि मुली म्हणून तर ते जास्त असतं की कोणी काय कॉम्प्लिमेंट दिलीये. तर मी तर त्याच्यात तशीच आहे, मग कम्प्लीट गर्ल. मग त्याच्यात एक असे कमेंट्स येतात, ओ माय गॉड, सलमान खानला अजून एक चान्स दिलाय देवानी. आणि म्हणजे मला इतकी लाज वाटते म्हणजे इन अ गुड वे ऑब्विसली. बट मानसी, तू सलमानची किती फॅन आहेस आधी सांग? खूप मोठी. समजा समोर खरोखर सलमान खान आला तर तुझी रिॲक्शन काय असेल? म्हणजे माझे तिकडे आय थिंक, म्हणजे माझा फेवरेट मूवी हम दिल दे चुके सनम, आणि आय थिंक जे आंखों की गुस्ताखियां हे जे गाणं आहे तो पार्ट 2 बनेल. आणि आय थिंक हम दिल दे चुके सनम पार्ट 2 ही बनेल जर मी त्यांना भेटली तर ऑब्व्हियसली. आणि मी तुला सांगू अमृताताई की मी तू टिकटॉक मेन्शन केलंस ना, तेव्हा मी जेन्युअनली टिकटॉक इंडियाची इतकी मोठी फॅन होते. म्हणजे ऑब्व्हियसली माझं मोर दॅन 8.5 मिलियन फॉलोअर्स होते. वाव. आणि म्हणजे तिकडे टू शेअर विथ यू, अचानक भयानक इंटरनेट हॅज फाउंड अनदर सेन्सेशनल डॉपलगँगर ऑफ ऐश्वर्या राय म्हणून ग्लोबली आय वॉज द हेडलाईन ऑफ एव्हरी न्यूजपेपर. तर ते तर झालंच, पण माझ्या मनातलं एक खंत आहे, बंद नाही व्हायला पाहिजे होता यार. कारण ट्रस्ट मी ऑन दिस, अख्खा कोविड आम्ही ते व्हिडिओज बनवा आणि मग ते एडिटिंग त्याच्यावरती शिकलो. कारण ते इतकं इझी होतं ना,
जे आता ऑब्व्हियसली बाकीच्या सोशल पोर्टलवरती उपलब्ध आहेत ते सेमच फंक्शन्स आहेत. कारण मी तशीच आहे, म्हणजे माझं कॅरेक्टर तसं आहे, म्हणून मी आजकाल लोकांना तू चूक आहेस किंवा तू बरोबर आहे बोलणं पण बंद केलं. कारण देवानी त्यांना तसं बनवलं असतं. ते कधी तुम्हाला जमतं, कधी तुमच्या पद्धतीने ते होत नाही, म्हणून तुम्हाला त्रास होतो. मंडळी, आता होळी येते आहे, तर होळीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि ही होळी तुम्हा सगळ्यांना आनंदाची जाओ. छान रंग खेळा. आणि रंग म्हणजे आजकाल केमिकलवाले नको, ऑर्गॅनिक कलर्स आहेत. सिरो कंपनीचे ऑर्गॅनिक कलर्स आहेत. हे सर्व कपड्यावर डाग पडत नाहीत, स्किनवरती इफेक्ट नाही. हे मैदा बेस्ड कलर आहेत, त्यामुळे तुम्ही आरामात ह्या रंगाने खेळू शकता. सिरो कंपनी माझी एक स्पॉन्सर कंपनी आहे, तुम्हाला माहितच आहे, नेहमी दर एपिसोडमध्ये तुम्ही पाहताच. बलून आहेत आणि जेली कलर आहेत, ते सुद्धा ऑर्गॅनिक कलर आहेत. कपड्यावर डाग पडत नाहीत, अंगावरती डाग पडत नाही, ॲलर्जी नाही कशाची, कारण हे मैद्यामध्ये बनवलेले आहेत. तर तुम्ही छानपैकी आरामात सेफ होळी खेळा. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा होळीच्या आणि नंतर येणाऱ्या रंगपंचमीच्या सुद्धा. हॅपी होली.